कसं करायचं? हमारे यहाँ ऐसा ही होता है। जय जय श्री महाकाल आदे। नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण आलोय गोराडेश्वर येथील मंदिराकडे. मॅक्झिमम आता पिंपरी चिंचवडपासून असेल तेवढं डिस्टन्स आहे, जास्त लांब नाही आहे, जवळ आहे. 5 ते 6 किलोमीटर असेल. आणि मस्त रस्ता आहे, पायऱ्या आहेत, असं डोंगर टाईप नाही चढायला, खूप छान आहे. आणि आज इथं आल्यानंतर तुम्हाला थोडंसं सकाळी सकाळी लवकर आलं तर खूप गर्दी दिसेल. पूर्ण गाड्या भरलेल्या आहेत मागं. आणि बघा इकडे दिसत फुल पब्लिक आहे इथं. खूप छान क्लायमेट आहे. यामध्ये तुम्हाला एक असं बघायला भेटेल की जे शिवा सर आहेत आपले, जे लास्ट ब्लॉकमध्ये होते, ते या पायथ्यापासून वरपर्यंत अंगावर सिलेंडर घेऊन जातात, तो पण भरलेला. का तर वरती ते महाराज वगैरे राहतात, त्यांना जेवणासाठी सोय व्हावी म्हणून. ते खूप मोठं कार्य आहे त्यांचं. आणि ते बघूया आता कसे सिलेंडर घेतात. आणि आपल्याला तर नॉर्मली हातात घेऊन थोडं चाललं की हवा टाईट होते, आणि तेवढं वरती घेऊन चाललं. बघूयात त्यांचा प्रवास कसा होईल आणि त्याबद्दल आपला प्रवास कसा होतोय. या ठिकाणाला घोरवाडी, घोराडेश्वर आणि शेलारवाडी म्हणूनही ओळखली जाते. घोरवडेश्वर जुन्या मुंबई पुणे महामार्गाजवळ पुण्याच्या उत्तर पश्चिमेला सुमारे 32 किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकांच्या उत्खननाचा एक छोटा समूह आहे. तुम्ही आताच बघितलं की शिवा सर डेली येत असतात इथं, आणि वरती जे महाराज आहेत त्यांना एवढं पॉसिबल होत नाही खाली येऊन सिलेंडर घेऊन वरती घेऊन जाणं. त्यामुळे त्यांना एक मदत म्हणून शिवा सर डेली येऊन सिलेंडर घेऊन जातात, तो पण भरलेला. खूप डेंजर आहे. मी एक शिवभक्त आहे. दर शनिवार, रविवार आणि सोमवारी सतत येत राहतो. पहिले सतत यायचो, पण आज थोडं काही कारणानिमित्त मी शनिवार, रविवार आणि सोमवारी येत असतो. वरती महादेवाची शृंगार महादेवाची पूजा करण्यात येते. आणि जसं समजा जसं काही पावले असं वरती महाराज राहतात. हबोबो महाराज वगैरे भरपूर जण राहतात, शिक्षणासाठी येतात, जे की तुकाराम महाराजांच्या गाथेचा अभ्यास करत असतात. त्यांच्यासाठी काही मदत म्हणून मी असं एक सिलेंडर किंवा त्यांच्या अन्न धान्याचे पोते वगैरे त्यांना मदतीसाठी मी घेऊन जात असतो. कसं करायचं? हा तुलनेने लहान ट्रेक आहे. सुरुवातीला 350 पायऱ्या चढून आणि नंतर एका स्पष्ट मार्गावर जो शेजारच्या टेकडीवर चढतो, आणि शेवटी एक कड ओलांडून झाल्यानंतर आपण जमिनीवर येऊन पोहोचतो. समुद्र सपाटीपासून सुमारे 500 मीटर उंचीवर असून येथे 40हून अधिक उत्खननात सापडले आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साठण्यासाठी तयार केलेल्या 28 टाक्यांचा समावेश आहे. चला. आता जो रस्ता आपण या रस्त्याने चाललोय तो थोडा ओबडधोबड रस्ता आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की एक रस्ता जॉईंट होतो दुसऱ्या टेकडीला, तोच रस्ता आहे हा. आणि थोडंसं चालून झाल्यानंतर परत पुढे गेल्यानंतर थोड्या पायऱ्या कनेक्ट होतात आपल्याला. आमच्या 10 राणी थोड्या दमलेल्या आहेत, त्यामुळे बसलेल्या आहेत. चला माग माग या. रस्ता संपायला आला वाटतं. कंटिन्यू सिलेंडर वरती नेणे एवढं पॉसिबल नव्हतं, त्यामुळे आम्ही ब्रेक घेत आम्ही वर चढत होतो, कारण की त्यांना पण आराम भेटला पाहिजे. आणि रस्ता तुम्ही बघितला असेल की स्टेट झाल्यानंतर ओबडधोबड रस्ता आहे, त्यामुळे थोडा आराम करतच आम्ही हळूहळू पुढे चालत होतो. थोडं पिंडी उचलतो बाहुबलीमध्ये दगडावर नाचतो, तसा सीन चालू आहे. फायनली वर आलेलो आहे बऱ्यापैकी.
आणि जिथं आपण तो सिलेंडर देणार आहे त्या एरियामध्ये आलेलो आहे. शिवासर आता तिथं सिलेंडर द्यायला आलेत. धर्मशाळा इथे एक तिथे म्हणजे स्वामी वगैरे राहतात तिथं. बापरे, एवढं सिलेंडर आणणं आणि तो रस्ता बघितला का तुम्ही? फायनली आम्ही वरती पोहोचलो होतो आणि जिथं सिलेंडर द्यायचा होता त्या लोकेशनला सुद्धा पोहोचलो होतो. हीच ती लोकेशन आहे. तिथं नेहमी शिवास सर जेव्हा येतात तेव्हा सिलेंडर घेऊन इथपर्यंत येतात. म्हणजे तुम्ही पाहू शकता एवढा वरती सिलेंडर घेऊन येणं खाऊचं काम नाहीये, पण त्यांची एक श्रद्धा आहे देवावर. हे बघा, ही धर्मशाळा आहे. जो शिवा सरांनी मगाशी सिलेंडर आणला तो हे जे साधू संत आहेत त्यांच्यासाठी आणलेला आहे. आणि एवढा लांबून आणि खालून आणणं पॉसिबिलिटीज कमी आहेत, पण त्यांचं देवांवर प्रेम आहे त्यासाठी एवढं सांगाल तेवढं कमीच आहे. तुमचा डेलीचा एक्सपिरियन्स कसा असतो एवढं आणणं चढ उतार? बापरे, इझी वाटते कारण की डेली केल्यामुळं हा. एक कंटिन्युटी नाही का म्हणतात, एक हा, हा, हा. खूप मोठी पायरी आहे. हा. ते कंटिन्युटीचाच फायदा आहे हा. कारण की खालनं वर येताना आहे ना, जो पण बघत होता ना त्याचे एक्सप्रेशन बघायला पाहिजे होते तुम्ही. तो विचारत होता आश्चर्यचकित वाटतं. आणि ते काय विचारत होते नाही का एक जण मला हा. की रिकामा आहे का? अरे बोललो रिकामा असला तर तो तर नेऊन दाखव बोललो वरती. भरलेला विषय सोड, रिकामा तर घेऊन दाखव. फायनली आता आलेलो आहे जवळपास. तेवढाच पट्टा राहिलाय, तेवढाच जायचं चढून. चढून जायचं का इकडनं चालत जायचंय? अच्छा, इकडनं नाही जायचं, इकडनं जायचं. इथं तुम्हाला 3 मंदिरं पाहायला भेटतील आणि आपण ज्या मंदिराकडे चाललोय ती गुहा तिथे पोहोचणे सर्वात जास्त आव्हानकारक आहे. स्थानाच्या दृष्टीने ते दुसऱ्या गुहेच्या जवळपास थेट टेकडीवर उंचावर आहे, परंतु तेथे पोहोचण्यासाठी तुमच्याकडे 2 पैकी 1 पर्याय आहे. आपण मागाशी ऐकलं की आव्हानकारक आहेत ज्या म्हणजे ज्या मंदिराकडे आपण चाललोय. का तर तिथं जाण्याचा जो रस्ता आहे तो डोंगराच्या एकदम कॉर्नरने जातो आणि तिथले जे दगड्स आहेत असे थोडे स्लिपरी टाईप आहेत, त्यामुळे तिथून जाताना खूप थोडंसं केअरफुली जाण्यासाठी लागतं. तुम्ही बघू शकता पुढं आम्ही डायरेक्टली चप्पल काढूनच चाललो आहे, कारण की ग्रीप बसावी आणि कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होऊ नये, त्यामुळे आम्ही त्याची काळजी घेतोय. बापरे, पूर्ण उभट रस्त्यावर घेऊन आले ते. तो गेल्या वेळेचा प्लेन होता त्यामुळे चालले ते पाठावट. अरे बापरे, ऑप्शन आहे, हा ऑप्शन आहे. जो मेन इम्पॉर्टंट रस्ता आहे हा आम्हाला रस्ता पार करायचा आहे आबा, आता आणि खतरनाक या आहे मग. रस्त्यावर जाण्याचा मार्ग तुम्ही बघा. बापरे, नाही येत महादेव तिथं पोहोचल्यानंतर आरती चालू होती आणि आरतीचा माहोल बघून एवढं मन प्रसन्न झालं, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आता दारी उभा माझ्या येतो भीट पायी तुझ्या सेवा करीन योग्य योगे माहुली. हरी मुखी नाम घोष विठ्ठला रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी. आरती झाली होती आणि आमचं नशीब एवढं चांगलं होतं की शिवासनांमुळं आम्हाला आरतीचा मान मिळाला होता. ग्रंथांमध्ये सहसा गुहा म्हणून संबोधले जाते. या गुहेत मागील बाजूस 4 पेशी असलेल्या वेस्टिब्यूलचा समावेश आहे. प्रत्येक कोशाच्या दाराच्या मध्ये 2 अर्धे अष्टकोनी खांब, पाण्याच्या पात्राचे तळ आणि कॅपिटल असलेल्या दरवाजाला जोडलेले आहेत. 3 खांब प्राण्यांचे चित्रण करतात: हत्ती, सिंह, वाघ. या कोठडीच्या डावीकडे दरवाजा आणि खांब यांच्यामध्ये मराठी नागरी लिपीत 6 ओळींचा शिलालेख आहे. याचं ट्रान्सलेशन असं होईल: सिद्धार्थी संवत्सरा या शके 1361च्या श्रावण महिन्यातील 5व्या तेजस्वी चंद्रावर सिद्धनाथाच्या शिवलिंगाची स्थापना मालीदेवाने केली होती. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आता
आपल्याला आरतीचा लाभ पण भेटलेला आहे आणि ते सगळं शिवासरांमुळे झालेलं आहे. कारण की नशीब लागतं आरती भेटायला असं बोलतात. आणि एवढे सगळे जे तपश्चर्या करून सुद्धा त्यांना आरती भेटत नाही, त्यांना आम्हाला फर्स्ट टाइम येऊन पहिल्यांदा आरती भेटले. त्यासाठी शिवासरांचे खूप धन्यवाद. दर्शन झालेलं आहे. इथून त्याच रोडनी ज्या रोडनी आलो त्याच रोडनी खाली जायचंय. खाली जायचं आपल्याला त्या रोडनी. कसं वाटतंय? छान वाटते नाही त्या रोडने जायचं कुठल्या त्या रोडनी? पण तो रोड तर बोलतो अजून स्लिपरी. नाही जाऊ दे. रस्ता चेंज झालाय. एक या साईडने एक रस्ता दिलाय. इथून गेल्यानंतर अजून 2 मंदिर आहेत. ती पण आपण बघूयात कोणती आहेत. आणि फर्स्ट टाइम आपल्याला काही आयडिया नाहीये, पण शिवा सर डेली येतात आणि त्याच्यामुळे सगळं आपल्याला पाहायला भेटतंय. बघू शकता दीड उंचावर आहे, बघितलं का बिल्डिंग? वातावरण खूप छान आहे इथलं आणि आले तर नक्की विजिट करा लवकरात लवकर. रविवारी तर खूप गर्दी असते, त्यामुळे ऑड डेला विजिट केलं तर खूप बरं होतं. आता ती बोलते नॉनव्हेज सोडा, आता बोलते मी बोललो थोडा थोडा काहीच नाही त्याच्यात मला. अहो सुरमई कसली व्हायला लागते. बापरे क्लायमेट बघा. इकडनं खाली यायचं का एवढं लांब? हा बसत आहे हळूहळू ये. थोडी उतरताना हातात घेतोय मोबाईल, मी तर तुमच्या व्हिडिओ काढतोय. चला इकडे पांडुरंगाचं मंदिर आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज इथे गाथा वाचनासाठी यायचे आणि इथं तपश्चर्या असायची त्यांची सतत. भगवान विठ्ठल आणि देवी रुक्मिणी यांच्या मूर्तीसह हे मंदिर आजही सक्रियपणे वापरत आहेत आणि भेट देताना स्थानिक पुजारी परिचर येथे दान करत असतात. राहिले लास्ट मंदिर बघायचं. आपण ज्या स्टार्टला रोडनी गेलो तिथंच लेफ्ट साईडला लगेच मंदिर दिसेल तुम्हाला. आता खाली जायचं झालं सगळं फिरून. आता तिथं गेलो आपण संत तुकाराम महाराजांकडे, तिकडं आपण त्यामुळे आता डायरेक्ट खाली जायचं होतं. भूक लागली खूप, त्यामुळे सगळ्या जागेला उठून ठेवले. तू 5 वाजता मला आरती घेऊन लय बरं वाटलं. नशीब लागतं बोलतात ते महाराज, नाही बोलवते नशीब लागतं. चला फायनली आपण खाली आलो. खाली आल्यानंतर तुम्हाला लगेच राईट साईडला एक मंदिर भेटेल. इथलं संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं. हा आणि तिथून नंतर पुढे गेल्यानंतर आता कुठलं मंदिर भेटेल आपल्याला? तर आता नाही, आता डायरेक्ट खाली जायचं. आता डायरेक्ट खाली यायचं. भूक लागली हो खूप. खाऊ नाही तर काहीतरी घेऊ आपण. नाही का? लेमन गोळी लेमन गोळी घेऊ. लेमन गोळी उतरताना लेमन गोळी चालत. फायनली आपण खाली उतरलोय. पूर्णपणे आपलं सगळं दर्शन झालेलं आहे मंदिराचं आणि लवकर गेल्यामुळं ऊन खूप कमी होतं. आता खूप ऊन वाढलंय बघा, बापरे. त्यामुळं लवकरात लवकर थोडं लवकरच यायचा प्रयत्न करा. आणि आता खूप भूक लागली बापरे. पण एक सांगायचं तात्पर्य असं की खूप छान क्लायमेट होता आणि तिथलं जो आजूबाजूचा परिसर होता तो खूप छान होता. आणि मेन म्हणजे आरतीचा जो माहोल होता भाई, नाद होता, डायरेक्ट नाद. शिवा सर सोबत आल्यापासून खूप काही बघायला भेटलंय आणि ते स्वतःहून खूप करतात. आणि तुम्ही बघितलं त्यांनी सिलेंडर घेऊन गेले आणि तिथली जेवढी माणसं आहेत ती त्यांना ओळखतात. मेन म्हणजे ते आता आपण इथं येताना एक टॅबलेट घेत होतो, म्हणजे ती लिमनची गोळी नसते का, तर ते पैसे पण घेत नव्हते त्यांच्याकडनं. म्हणजे तेवढं त्यांना सन्मान आहे तिथं. आणि खरंच ते माणूस करतात डेली येऊन एवढं आणि जाता रिॲक्शन बघितलं असेल तुम्ही सिलेंडर घेताना. त्यामुळे ठीक आहे, भेटूयात नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही येऊन जाऊ शकता का सिलेंडरवरती? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना तुमच्या फ्रेंड सर्कलला शेअर करा. ठीक आहे, बाय.